वन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। छडालाच्या 5व्या ढालीमध्ये आश्रव भावना बघत होतो आपण। जो योगन की चपलाई ताते वे आश्रव भाई आश्रव दुखकार घनेरे बुद्धिवंत तिने निरवेरे। काय अर्थ? जी योगांची चपलाई म्हणजे चंचलता, तर योगांची चंचलता हे आश्रवाचं कारण आहे आणि ते आश्रव कोणालाही होऊ देते नियमाने कर्मांचं बंद करवणारे आहेत, म्हणजे संसार वाढवणारे आहेत। त्यामुळे ते कसे आहेत? दुःखदायी आहेत। ताते हे आश्रव भाई आश्रव दुःखकार घनेरे, त्यामुळे बुद्धिमान लोक त्या आश्रवापासून दूर राहतात, घाबरतात। तर इथं त्यांनी कसं घेतलंय? कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये 88 नंबरची गाथा आहे, त्याच्यात सांगितलं जीव के प्रदेशों के हलन चलन को योग कहते हैं। किती प्रकारचे योग? 3 योग, मन योग, वचन योग आणि काय योग। ये योग मोहनीय कर्म के उदय से युक्त भी रहते हैं और वियुक्त भी रहते हैं। म्हणजे नुसत्या योगानी होते आश्रव असं पण आहे किंवा योगासहित मोहाने सुद्धा होतात। म्हणजे तुमचं नुसते योगच काम नाही करत आहे, तुम्ही जे काय हातपाय हलवता, जे हलनचलन करता त्या मग मोह आहे। काय म्हणले? मोहाने कर्मांचा आश्रव बंद होतो, फक्त शरीराच्या हालचालीने नाही। कारण अरिहंतांची फक्त शरीराची क्रिया चालू आहे, ते विहार करतात, दिव्यध्वनी फिरते वगैरे, पण मागं मोह नाही आहे। त्यामुळे त्यांचा आश्रव कसा म्हणला जातो? इर्यापत म्हणला जातो, म्हणजे एक समयात येतात, त्याच समयात निघून जातात ते कर्म। त्यामुळे त्यांना असा आपल्यासारखा दीर्घकाळाचा बंद होत नाही। त्यामुळे त्याला आश्रव म्हणणं सुद्धा उपचार आहे एक। जोपर्यंत फक्त ते योग आहेत म्हणून तिथं आश्रव आहे असं म्हणलं जातं। मग तसंच इथं सांगितलं की मोहसहित आपली जी काय क्रिया आहे सगळी 3 योगांची ती मोहसहित आहे। आणि त्या मोहामुळं काय होतंय? असं वाटतं का मी काय जे करतोय आता तुम्ही ऐकताय ते मोहाने ऐकताय का निर्मोह ऐकताय? मोह आहे का? मोह शिकवाले मी तुम्हाला मग? हां होय ना बघताच आहे तुम्ही म्हणजे आपण सगळी क्रिया स्वार्थासाठी करतोय ना, मग काय तुम्ही देवदर्शन करा तरी सुद्धा त्याच्या मग आहेच क्रिया आहे, तिथं मोह आहे। मग ते शरीराचं कुठल्याही मन वचन काय तिन्हीच्या पण क्रियेमध्ये असू देत। मनाने जे काही विचार करतात त्याच्या मागं पण मोह असतो। उदाहरण सांगा, काय विचार सांग की, काय विचार करायला? नाही आता पैसे द्यायचे कोणाला तरी, दान द्यायचे, मग विचार केला आपलं कमी होणार तर हा पण मोह आहे। किंवा कोण कुठले कशाला द्यायचं हा पण मोह आहे। म्हणजे सगळ्या प्रकारचं विचार जे काय आपण निगेटिव्ह करतो किंवा पॉझिटिव्ह करतो सगळा मोह आहे तो। मग मनाचं झालं, वचनाचं जे काय बोलतो ते मोहाने बोलतो का निर्मोहाने बोलतो? निर्मोह बोलणारे एकटेच आहेत अरिहंत, बाकी सगळे जीव मोहानेच बोलतात। जरी तुम्ही उपदेश देताय ना तरी सुद्धा मोहाने देताय का? कल्याण व्हावं किंवा आपल्यासारखं दुसऱ्याला मिळावं मार्ग, ह्याच्यासाठी मोहाने सांगतो आपण। घरच्यांना सांगतो का नाही धर्म करा, पोरांना नातवांना का सांगता? काय म्हणतात नातू? नातू तू माझं नाही, ते पहिल्यांदा निर्मोह बनवते तुम्हाला। नाती काय म्हणतात? ती माझी नाही, म्हणजे तू माझा नाही आहे हे शिकवतात नातू आपल्याला, पण आपण काय म्हणतो? ते माझे नातू। म्हणजे त्यांचा किती मोह आपल्याला। मग म्हणून वचन सुद्धा असे असतात ते मोहच दाखवतात किंवा त्याच्याद्वारे आश्रवच होतो। आणि कायचं तर क्रिया आहेच, अनावश्यक जी काही क्रिया करतो त्याच्याद्वारे तर आश्रव आहेतच, पण आवश्यक क्रियेच्याद्वारे सुद्धा आश्रव होतो, कारण जिथं हलनचलन आहे तिथं आश्रव आहे। आश्रव नाम अनेक है, शरीर नाम कर्म के उदय से नाम मन वचन काय से युक्त जीव की जो शक्ति
कर्मों के आगमन में कारण है उसे योग कहते हैं. योग कशाला म्हणायचं? मन वचन कायने युक्त जीवाची शक्ती ज्याच्याद्वारे कर्मांचं आगमन होतं त्याला म्हणायचं योग. ज्याच्याद्वारे कर्म येतात ती जीवाची शक्ती याला योग म्हणतात. हे बाहेरचे मन वचन काय नाही. मग त्या मन वचन काय याच्यामध्ये आज जीवाची शक्ती येते. काय म्हणले? म्हणजे त्यालाच म्हणते भावयोग आणि द्रव्ययोग. कशाला म्हणायचं? योगाचे पण दोन भेद केले, द्रव्ययोग आणि भावयोग. द्रव्ययोग म्हणजे काय? पौद्गलिक जी काय रचना आहे ना, मन वचन काय ही पौद्गलिक रचना, ह्याला म्हणायचं द्रव्ययोग. आणि भावयोग म्हणजे या सगळ्याच्या मध्ये असणारी जीवाची शक्ती, त्याला म्हणायचं भावयोग. मग हे कारण आहे तुमच्या आश्रवाचं, हे नाही. म्हणजे काय तुम्ही परिणाम करता ना, ते याच्या निमित्तात किंवा याच्या ठिकाणी असणारी ती शक्ती ती खेचतीये कर्मांना, त्यालाच म्हणायचं आश्रव. त्याला म्हणायचं योग. जीवाची ही शक्ती आहे त्याला म्हणायचं योग. आणि तो योग कर्मांच्या आश्रवाचं कारण. म्हणजे नुसते मन, नुसतं वचन, नुसतं काय आहे तर ते नुसतं शरीर तर डेड बॉडीला पण आहे, त्याला आश्रव होतोय का? का नाही होत? ती शक्ती नाही राहिली ना. त्यामुळे ती शक्ती तुम्ही वापरताय ती याच्याद्वारे, तर ते हे तर पौद्गलिक रचना आहे. जसं शरीराची रचना माहिती आहे, वचन म्हणजे सगळे शब्द वर्गणा, ते सुद्धा आश्रव करणारे नाही आहेत. आणि मन, द्रव्य मन घ्या, मग ते सुद्धा तुम्हाला कर्मबंधाला कारण नाही आहे. मग त्या ठिकाणी जो तुम्ही उपयोग लावता, जी शक्ती वापरता, त्याच्याद्वारे तिथं कर्मांचा आश्रव बंद होतो. योग के निमित्त से ही कर्मों का आश्रव होता है, इसलिए योग को ही आश्रव कहा है. मग त्याचे तीन भेद केले, मनोयोग, वचन योग आणि काय योग. मग मनोयोग कशाला म्हणायचं? तर मनोवर्गणाच्या निमित्ताने आत्मप्रदेशामध्ये जे काय हलनचलन होतं त्याला मनोयोग म्हणतात. तसंच वचनाच्या निमित्तात जे आत्मप्रदेशात हलनचलन होतं ते वचनयोग. आणि कायाच्या निमित्तात जे काय परिस्पंदन होतं ते काययोग. मग असे पद, वचन, काय, योग कर्मांच्या आश्रवाचं कारण आहे. कुठंपर्यंत? तर 10व्या 12व्या गुणस्थानापर्यंत म्हटलं तरी चालतंय. किंवा योग तर 13व्या 14व्या गुणस्थान, 13व्या गुणस्थानामध्ये पण आहे. संयोग केवली जिनं म्हणतो ना आपण ज्यांना, ते 13व्या गुणस्थानवरती. आणि 14व्या गुणस्थानामध्ये ते अयोग केवली झाले. मग त्यांचा योग तिथं संपला. काय माहिती आहे 13व्या गुणस्थानात कोण असतं, 14व्यात कोण असतं? जे आता बघतोय ना आपण अरिहंत आहेत वर, तर ते अरिहंत 13व्या गुणस्थानवरती आहेत. त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? बरं, 4 घाती कर्म गेलेत आपल्यात आहेत. अजून काय फरक आहे हो? अरिहंत भगवान आणि आपल्यामध्ये केवल ज्ञानी आहेत, आपण अल्पज्ञानी आहेत. अजून बस झाले की ते घाती कर्मातच गेले सगळे. अजून अरिहंत आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? का तुम्ही अरिहंतच आहात? मामा हसते. अरिहंत आणि तुम्ही काय डिफरन्स आहे का नाही आहे? जीवासुद्धित की आम्ही काय तुम्हाला जीव विचारतोय काय? म्हणजे त्यांचं शरीर आहे ते परम औदारिक झालं. जसं की आता केवल ज्ञान प्रगट झालं तर ते जमिनीपासून 5000 धनुष्य वर जाऊन स्थित राहतात. आणि मग त्यांची सगळी शरीराच्या निमित्तात असणारी विशेषता वेगळीच. त्यांच्या शरीराच्या निमित्तात आता हिंसा होणार नाही, त्यांना भूक तहान लागणार नाही, झोप आदी रोग आदी होणार नाहीत. हे सगळं त्या शरीराची विशेषता, त्याला म्हणायचं परम औदारिक शरीर. आपलं कसलं आहे? हां, औदारिक आहे नुसतं, ज्याच्यामध्ये की सगळे दोष आहेत, सगळे रोग आहेत, सगळे पीडा आहेत, दुःख आहे आणि त्याच्या निमित्तात हिंसा आहे. पण अरिहंतांचं शरीर आपल्यासारखंच असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये सप्तधातू नाही राहिले. त्यामुळं ते आता कुठल्या जीवांच्या हिंसेचं वगैरे पण कारण नाही. म्हणजे आपल्यात नुसतं ब्लड आहे ना तरीसुद्धा त्याच्याद्वारे हिंसा आहे. का? ते बघून माहीत आहे ना, क्रोमोझोम्स आणि तसले काय खातात, जे काय आलेले असतील ते फॉरेन बॉडीला वगैरे, म्हणजेच काय चालू आहे हिंसा. मग ते सगळं सायंटिफिक लँग्वेजमध्ये तुम्ही त्याला सेल्स म्हणता, आम्ही त्याला बॅक्टेरिया म्हणतो. किंवा काय म्हणायचं? नाही, त्याला म्हणायचं
जीव, सूक्ष्म जीव म्हणा, निगोदी जीव म्हणा, जे की त्यांचं कार्य चालू आहे त्यामुळं नाही की, पण तरी त्यांची हिंसा चालू आहे. तुमच्या शरीरात आहे तर त्याच्या निमित्त त्यांची हिंसा आहेच. हां, तर काय सांगत होते, सगळी बॉडी म्हणजे पण बॅक्टेरियाचं खाणच आहे. तोंडात सलायवरी आमायलेज आहेत, पोटामध्ये आहेत, काय तुमच्या आतड्यांमध्ये आहेत, सगळीकडं जिथं कुठं मेटाबॉलिझम होणार आहे ना खाल्लेल्या अन्नाचं, सगळीकडं ते झाल्याशिवाय पुढं जाणारच नाही आहे. त्याच्यामुळं ती हिंसाच आहे. कुठल्या एखाद्या अन्नाच्या निमित्तात दुसरे जीव मरतात, ते दुसरे मरायला जाते तर तिसरे मरतात असं. त्याला किंवा तुम्ही रोग झाल्यावर काय करता हो, औषध घेता म्हणजे काय करता माहिती आहे? औषध घेतो म्हणजे त्या बॅक्टेरियाजना डायरेक्ट मारता तुम्ही. अँटीबायोटिक कशाला म्हणता? म्हणजे त्या जीवांना मारायसाठी तुम्ही औषध घेता. म्हणून आजपासून औषध घ्यायचं. काय औषध घेता का नाही? नाही घेत. डोकं दुखालं, पोट दुखालं, ताप आला, खोकला आलं, काय करता? सगळं पहिल्यांदा आपण तोच उपाय करतो. आपलं रेजिस्टन्स वाढवत नाही. त्यागी काय करतो तो? त्यांना त्रास झाल्यावर, त्यांना रोग झाल्यावर काय करतात? होय, त्यांनीच करायचं ते, आपण नाही करायचं. ते त्यागी जाणतात म्हणे की शरीरापासून मी वेगळं आहे आणि आपण ते माझंच आहे की कोणाचं आहे, दुसरंच आहे का असं म्हणून मग त्याला सांभाळायला जातो, त्याचं सगळं चांगलं करायला जातो. पण त्याच्या निमित्तामध्ये म्हणून एकांनी सांगितलं ना, रोग का झाला पुण्यानी का पापानी? पापाचं उदय. गोळी खाता हे पुण्य का पाप आहे? पुण्य बया. मग ते गोळी एकतर बनलीच पापानी आणि ती खाताय म्हणजे पाप. मग त्यांनी विचारलं पापानी पाप दूर होणार आहे का हो? रोग म्हणजे पाप आणि गोळी खाणं म्हणजे पाप. मग बरे कसे होता तुम्ही? गोळी खाल्ल्यावर बरे होता. उलट ते असं आत्ता वाढवलं आपण पाप आणि ते परत पुढं उद्याला येणार आहे थोड्या दिवसांनी. मग पुण्य वाढवा तर पाप नष्ट होतं हे सांगतात. थोडा टाईम पिरियड असतो त्या पापाच्या उदयाचा, त्यामुळे तेवढा काळ जोईसपर्यंत तुम्ही स्थिर राहिलात ना त्याच्यानंतर काय त्रास होत नसतो रोगाचा. पण आपण लगेच सर्दी झाली, एक शिंकलं की आम्हा सांगते पोरगं लई प्रिय असते ना, ते म्हणले एक शिंकलं की लगेच डॉक्टरला फोन, दुसरं शिंकलं की डॉक्टर दारात, तिसरं शिंकलं की गोळी पोटात. म्हणले चौथी शिंग यायलाच नको त्याला. म्हणजे इतकी केअर करतात त्याची, त्या शरीराची, जे की आपलं नाही. त्याच्या निमित्तात आपण फक्त परिणाम करतोय बरं का. भाव सांगितले ना तुम्हाला, गोळी खायचे भाव खाल्ली नाही तुम्ही, पण ते डॉक्टर असते तर बरं झालं असतं, ती गोळी मिळाली असते तर बरं झालं असतं. हे आश्रवच आहेत. मग असं आश्रवाचं तर भयंकर प्रकरण आहे खरं. आपल्याला त्याचं समजलं तर त्यापासून सुटू शकतो. मार्केटमध्ये जातो माहीत आहे काय खरेदी करायला जाता, कपडे तुम्ही वगैरे, काय करता तिथे गेल्यावर? एकच घ्यायचं असतंय. जाऊ देत किती, एक 4-5 घेत असाल. हां, किती घेता? किती बघता? हो, साड्या किती बघता? गहने घ्यायचे असतील काहीतरी, किती बघतो आणि बघितल्यावर घेतो एकच, पण दृष्टी तर सगळ्यावर असती. ते पण छान होतं बरं का, ते घ्यायचं होतं बरं का. नाहीतर त्यांनी आणलं ना ते छान आहे अजून, म्हणजे काय झालं सगळ्याचा आसरव खूप कट, म्हणून दुकानात जायचं नसतं. ऑनलाईनच मागवत असाल आता. त्याच्यात पण आहेच की. म्हणजे असं काय खरेदी करायचं म्हणून ते त्यागी मुनी असे असतात निर्विकल्प. आम्ही जे देणार ना ते घालणार, बास. कुठं काय जायचं आणि विचार करायचा विकल्पच नको. तुम्ही जे देणार तेच योग्य. तर असं मन, वचन आणि कायाच्या निमित्तामध्ये आपण परिणामांमध्ये जी चंचलता होती त्याच्या निमित्तात आश्रव येतात, कर्म येतात आणि ते बांधले जातात. त्याच्या मागं मोठं कारण आहे मोहनीय कर्म. तर याच्यामध्ये आलेत हे सगळे की आपण वाचू. मंगतरायजींचे 12 भवन आहेत ना, पान नंबर 21 आहे. बघितले होते मागच्या वेळी, अजून अर्धे राहिले होते. एक कडवं म्हणू, 2 कडवे आहेत ना. जो सरजल आवत मोरी त्यों आश्रव कर्म नको, दर्वित जीव प्रदेश गहे जब पूदगल भर मन को,
भावित आश्रव भाव शुभाशुभ निषदिन चेतन को, पाप पुण्य के दोनों करता कारण बंधन को. सांगा अर्थ. जो सरजल आवत मोरी त्यो आश्रव कर्मन को. ज्याप्रमाणे पाणी आत येतं त्याप्रमाणे ते कर्मांच्या आश्रवाचं द्वार म्हटलं जातं. दर्वित जीव प्रदेश गहे जब उद्गल भरमन को. जेव्हा जीव त्या द्रव्य कर्मांना ग्रहण करतो, उद्गल ते उद्गलाच्या भ्रमणाचं कारण आहे, म्हणजे अनेक शरीरांमध्ये पुन्हा भ्रमण करत राहतो. दर्वित जीव म्हणजे आता समजा त्याच्यामध्ये आसक्त झालेला, त्यामध्ये चंचल झालेला असा तो जीव त्या प्रदेशांना ग्रहण करतो, म्हणजे कर्म प्रदेशांना ग्रहण करतो, त्यालाच म्हणायचा आश्रव. आणि जे की तुम्हाला उद्गलाच्या भ्रमणाचं कारण आहे, उद्गलामध्ये म्हणजे शरीरामध्ये भ्रमणाचं कारण आहे. भावित आश्रव भाव शुभाशुभ निषदिन चेतन को. करा की अर्थ. भावित म्हणजे भावना करणं. जे काही शुभ अशुभ भावरूप आहेत तुमच्या भावना, तर ते निषदिन प्रत्येक दिवशी चेतनात्मा त्याच्याद्वारे आश्रव करतोय. शुभ भाव करा तरी आश्रव आहेत, अशुभ भाव करा तरी आश्रव आहेत. कुठं जायचं आम्ही? होय, मी जायचं शुद्धात, तुम्ही जायचं घरात. शुभ आणि अशुभात तर आपलं तर जास्तीत जास्त वेळ अशुभातच जातोय. त्यामुळं अशुभ भावाने आश्रव होतं म्हणजे फुकट त्याच्यामध्ये आपला संसार वाढवतोय. आणि शुभ भाव केले तरी सुद्धा मुक्ती नाही. म्हणून काय वाटतं आपल्याला, मंदिरात दर्शन केलं, स्वाध्याय केलं तर ते आपल्या मुक्तीचं कारण आहे, पण असं नाही. म्हणून शुभ भाव सुद्धा तुम्हाला संसारच वाढवणार आहेत आणि अशुभ भाव सुद्धा. म्हणून मागच्या वेळी सांगितलं असं, ती सोन्याची बेडी आहे आणि हे लोखंडाची बेडी आहे. त्यामुळं दोन्ही पण बेड्याच आहेत. कशाच्याही द्वारे मुक्ती नाही, शुद्ध भावाशिवाय मुक्ती नाही. पुण्य पाप पुण्य के दोनों करता कारण बंधन को. हां, ते पुण्य आणि पाप हे दोन्ही सुद्धा बंधनालाच कारण आहेत. ते पाप सगळ्याला वाटतं बंधनाला कारण आहे, पण पुण्य बंधाचं कारण वाटतं का? म्हणजे काय? भोगावं लागतं नव्हे, पुण्य सुद्धा तुम्हाला बांधूनच ठेवतं. जसं उदाहरण सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं, की अरिहंत तिथं जाऊन का थांबले 13व्या गुणस्थानामध्ये? मॅक्झिमम काळ त्यांचं सांगितलं 1 पूर्व कोटी, त्याला काही कमी एवढा काळपर्यंत तिथं राहू शकतात. लगेच मुक्ती व्हायला पाहिजे होती. 4 मोहनीय आदी कर्म गेलेत म्हटल्यावर तर लगेच जायला पाहिजे होते मोक्षाला. तर हे कारण आहे मागं, की जे काय पूर्वी केलेत ना पुण्याश्रव, ते सुद्धा तुम्हाला अडकवून ठेवणारे असतात. मग तिथं जो जीव थांबलाय त्यांना तर उत्कृष्ट पुण्याचा उदय, पण तरी सुद्धा ते संसारातच आहेत अजून. त्या संसारापासून मुक्ती करायची तर नियमाने त्या कर्मांचा अभाव व्हावा लागतो. म्हणून न पुण्यरूप परिणाम करा न पापरूप करा. मग काय करा? मरा. म्हणजे भावच करायचे नाहीत काय आम्ही जर. तर तुम्ही काय करता हो? घरात पुण्य करता का पाप करता? काय करता? काय करतो पारस? पुण्य करतो घरात बसून. शास्त्र चालू असताना बाहेर जातो, पाप करतो का पुण्य करतो? ते सांगाले की बाहेर गेला पुण्य केला का पाप केला. म्हणजे असं कळत न कळत असे पापाचे परिणाम करतो. पापाला तर घाबरतात लोक, पण पुण्याला घाबरत नाहीत. त्यामुळं कसं चटई पाहिजे इधरच भेटो. हां बसा. असं मी भावना केली माहिती का, तुम्ही यावरून तुम्ही लगेच समोर आलात. माझं पुण्य. तो क्या बता रे, काय सांगायला लागलेत की पुण्य आणि पाप दोन्ही सुद्धा बंधाला कारण आहे. म्हणून तुम्ही काय करा, त्या पुण्य पापाच्या अतीत जरासं पुढं जाऊन विचार करा तर कर्मांचा आश्रव थांबणार. घरात काय करता हो? पुण्य करता का पाप करता? खरं खरं सांगायचं शास्त्राचं. पापच करता का? पुण्य शिकवले ना तुम्हाला.
तरी अपेक्षेने बघितलं तर बरं. होय, कसली अपेक्षा? शुद्ध उपयोगाच्या अपेक्षेने बघितलं तर 2 सगळं पापच आहे, ते तर आहेच की. पण स्वाध्याय पूजा अर्चन करेल तेवढे हां. पुण्य, किंवा काही जे मंद कशा आहे. बरोबर. आणि इतर वेळेस पण आपण करू शकतो, पण पापात का जातो? जेवण करताय, हां. पाप क्रिया आहे ती जाऊ देत, पण ते बनवताय किंवा काय आपल्या घरात आता टाइमपास म्हणल्यावर काय करता तुम्ही लोक? काय करतो पारस? टाइमपास करतो का नाही करत? हो म्हण, खोटं बोलू नको उगीच. हां, तर ते टाइमपास करायला आपण चर्चा करू शकत नाही का? काहीतरी इकडचं हे बोलू शकत नाही का? काय ऐकलं प्रवचनात, किंवा काय चांगलं वाटलं, काय वाचलं, हे पुण्याला कारण आहे तुमच्या. म्हणून एकदा शीतल काका होते ना नातेपुत्याचे, त्यांनी सांगितलं, म्हणलं तुम्ही जेवणाच्या वेळी तर एकत्र भेटता, इतर वेळी एकाचं तोंड एकीकडं दुसऱ्याचं दुसरीकडं, पण त्यावेळेस एकत्र भेटता तर म्हणलं एकाचं तोंड एका मोबाईलमध्ये, दुसऱ्याचं दुसऱ्या, आणि हातात घास तोंडात चाललेला असतो, काय खातो ते बी माहीत नसते. मग ते एक दिवस आला होता ना, व्हिडिओ सांगितलं होतं मी, काय की एक माणूस गेला हॉटेलमध्ये आणि त्याच्या हातात मोबाईल होता, तर मोबाईलवर बघतच चालला होता हॉटेलमध्ये. ते गेला, तिथं बसला, ते वेटर आला, त्यांनी ऑर्डर दिली, त्याचं सगळं लक्ष त्यातच होतं बरं का, मोबाईलमध्येच चाललं होतं, हात डोळे सगळं त्याच्यातच. मग ते वेटर आला आणि ऑर्डर घेतली त्यांनी, काय सांगितलं ते, आणि आत निघाला तर काउंटरवर बसलेला माणूस होता ना, त्यांनी बोलवलं, म्हटला की काहीतरी सांगितलं त्याला, आणि तो आत गेला आणि जेवलेली रिकामी थाळी जेवलेली घेऊन आला आणि त्यासमोर ठेवली बरं का. रिकामी होती पण अशी ती पुसलेली असं वगैरे दिसावं, त्याच्यासमोर ठेवला नुसती. आणि मग 10 मिनिटांनी तो असाच, मग त्यांनी आणून बिल ठेवलं समोर. मग हा म्हणाला की कसलं बिल? म्हणलं तुम्ही जेवण केलं की? तर अक्षरशः त्याला विचार आठवे ना आपण जेवलो का नाही. मग त्याला सांगितलं तुमच्यासमोर थाळी आहे की तुम्ही जेवलात? ते जाऊन बिचारा बिल पे करून बाहेर पडला. आणि मग ते काउंटरवरचा विचारतो, ते काउंटरवरचा विचारला चांगलं होतं का जेवण? ते परत विचार करून सांगतं लय बेस्ट होतं. काय चाललंय ह्याला म्हणायचं, न ध्यानी न मनी, काय चाललंय सगळं आपला टाइमपास कुठं घालवतोय असं पापामध्ये. तर ते म्हणले म्हणून तुम्ही एकत्र असता त्यावेळेस तरी थोडीफार अशी चर्चा असावी. काय पारस असं करताय का? होय. चांगलं आहे, सगळ्यात मोठं नरकाचं द्वार म्हणते आम्हा तर त्याला, म्हणून त्याच्या नादी लागू नका. जेवढी आवश्यकता आहे ना तेवढ्यापेक्षा जास्त वापरायचं नाही, नाहीतर मग अडकला की जीव तो इतके हाल झालेत अनेकांचे, सांगतात तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त. म्हणजे मी मुद्दाम वाचायलाच जात नाही ते माहिती का, म्हटलं जाऊ देत आपण तसल्याच गोष्टीत अडकायला नको. हां, गेम खेळणं म्हणजे काय पुण्य का पाप भैया? तेच सांगायला, त्याच्यात पण नादी लागून लोकांचे हाल झालेत. ते तसले काय एक एक लेवल पार करायचे आणि त्याला काय मिळवायचं, त्याच्यामध्ये किती अडकतो. असं तो ते लहान मुलांचं आलं होतं व्हिडिओ, एकदा दाखवले होते, तो काय खेळत होता ते काय म्हणायचं, नाही रे नाही, ते व्हिडिओ गेम म्हणते ना त्याला, तर त्याला इतकी लत लागली होती, इतकी की त्याच्या हातातून ते काढून घेतलं होतं. तरीसुद्धा ते हॅल्युसिनेशनमध्ये ना एक टाईपचं त्याच प्रोसेसमध्ये तो, म्हणजे इतकं त्याच्यावर हॅमर झालं होतं ना, त्याची काय म्हणायचं अननोईंग प्रोसेस अशीच चालू होती हाताची सुद्धा. झोपत नव्हता, खात नव्हता, बस तसाच. त्याचे आई वडील परेशान, ह्याच्या हातात काय नाही आहे, समोर काय नाही आहे, पण तो तेच करत होता. काय करायचं सांगा अशा जीवांचा इलाज? म्हणजे इतकं कठीण परिस्थिती आहे की तुम्ही हातात देता आणि चूक करता, आणि मग नंतर फळ असं भोगावं लागतं. बरं जाऊ दे, तुम्हाला सांगायला लागले, अजून पोरं लांब आहेत. तुम्ही जो पोरं आहेत तर तुमच्या हातामध्ये फक्त कामापुरतं ठेवा, आपलं धर्मसाधना थोडीशी त्यातून घडावी एवढंच असावा उद्देश, बाकीचं काय नको. पुण्य पाप के दोनों करता कारण बंधन को. पुण्य आणि पाप दोन्हीचं कारण शुभ अशुभ भाव आहेत, ते दोन्ही बंधाला कारण आहेत. पुढं पनमिथ्यात योग 15-12 विरति जानो. पंचरुबी सकषाय मिले सब 57 मानो. मोह भाव की ममता टारे
परपरिणती खोते करे मोख कायतन निराश्रव ज्ञानी जन होते. ह्याचा अर्थ करायचा होता मला. काय सांगायला लागले? किती प्रकारचे योग असतात? हां, तर ते कसले? पहिल्यांदा कशा कशाच्या द्वारे आश्रव होतो हे सांगायला लागलेत. आश्रवाची कारण किती आहेत? पहिलं सांगितलं मिथ्यात्व. ॲक्च्युली ही बंधाची कारण आहे, पण त्याच्यामध्ये बंद कधी होणार? आश्रव झाल्याशिवाय बंद होणार नाही. त्यामुळे आश्रवाचीच का 30 कारण. मिथ्यात्व, अविरती, कषाय, प्रमाद पण असतो आणि योग. प्रमाद घेतलेत का त्यांनी? तर मिथ्यात्व किती प्रकारचं असतं माहित आहे? हो, घ्या वही पेन घ्या. चला, पारसला शिक्षा आहे, उशीर आला. घे 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 पटकन घे. हो, घ्या तिथे वर्षाबेन वही आहे. येते का हाताला? घ्यायचंय का? चला, काय सांगितलं? मिथ्यात्व किती प्रकारचं असतं? 5 प्रकारचं. मिथ्यात्व म्हणजे काय? विपरीत मान्यता. काय म्हणले प्रज्वल? राहू देत, लिहा परत एकदा, चालतंय. परत लिहि. तर मिथ्यात्व 5 प्रकारचे कुठले हो? अज्ञान मिथ्यात्व, संशय मिथ्यात्व आणि विपरीत मिथ्यात्व. पहिलं घेतलं होतं का विपरीत? नाही. 5 प्रकारचं मिथ्यात्व आहे. कुठलं कुठलं? आता मी सांगितलं, ऐकलं का तुम्ही? एकांत मिथ्यात्व. एकांत म्हणजे काय? एकच बाजू मानणं. जीव नित्यच आहे असं म्हणणं हे मिथ्यात्व. एकांत मिथ्यात्व. विपरीत म्हणजे सुखी आहे तर दुःखीच मानणं, मुक्त आहे तर बद्धच मानणं, हे झालं विपरीत मिथ्यात्व. अज्ञान मिथ्यात्व म्हणजे ज्ञान न करून घेणं. कुठल्याही गोष्टीबद्दल तत्वाविषयी जे काय अज्ञान आहे ते अज्ञान मिथ्यात्व. पुढं संशय मिथ्यात्व. हे देव योग्य आहेत का ते देव, ह्यांचे पाया पडू का त्यांचे, कोणाला शरण जाऊ, कोण मला संकटातून हे काढतील का ते काढतील, सगळे संशय असं करणं. हेच खरे देव आहेत की अजून कुठले पण आहेत, असं सगळं करणं हे संशय मिथ्यात्व. आणि विनय मिथ्यात्व म्हणजे काय? सगळ्या देवांचं समान विनय करणं, ह्याला म्हणायचं विनय मिथ्यात्व. असं हे बरं वाटतंय की कदा सांगताना सगळेजण की जे असे भाव करतात काय की म्हणजे असं एक जण भेटलं मला आणि ते मला कधी शाळेत असताना, आणि त्यांनी सांगितलं काय की म्हणले, म्हणजे मी विचारलं त्यांना की आम्ही शाळेला जात असताना मध्ये अनेक मंदिरं लागायची, मल्लिकार्जुन मंदिर, गणपतीचं मंदिर, असं. मग ते असं सगळीकडे असं असं करत पुढं जायचं, सवय असते ना, करता ना का असं करता? तर ते मी म्हणलं असं का दर्शन करते, ते काय आपले देव नाही आहेत असं मी आपलं एकदा म्हणलं छोटी असताना तेव्हाचं. मग ती म्हणली, हे म्हणले तुम्ही सगळे भेदभाव करता म्हणले, तुमचेच देव तेवढे चांगले काय, सगळ्यांचे देव चांगले असतात. मग ते असं 1 मिनिटासाठी विचार वाटतो की बरोबर बोलतात की हे आपण कशाला वाईट म्हणायचं दुसऱ्याला. असं एखाद्या वेळेस तुम्हाला विचार आला ना तर त्यांची अनुमोदना झाली फुकट. म्हणजे चपरासी आणि बॉस सेम आहेत का वेगळे वेगळे आहेत? लेवल आहेत ना त्यांची शेवटी, त्यामुळं जे अरिहंत आहेत ना ते बॉस आहेत. तुम्ही सगळे, तुम्ही नाही, ते जे काय असतील ना अन्य देवी देवता वगैरे म्हणतात ते त्यांचे सेवक आहेत. म्हणजे त्यांना उलट ते शरण जातात अरिहंतांना. तेच का ह्यांनी सगळे बनवलेत त्यांना देव म्हणून ते देव आहेत, पण देवगतीचे देव हे देव नाहीच आहेत. हे तर मनुष्यातून सगळ्या गतीच्या अतीत झालेले आहेत, त्यामुळं तेच खरे देवादिदेव आहेत. मग त्या सगळ्यांना ह्यांच्या बरोबर आणून ठेवणं म्हणजे विनय मिथ्यात्व झालं. समान विनय करणं हे
म्हणून आपण कळत न कळत असं अनेकांची सोच बरोबर म्हणतो, मग त्याच्या निमित्तात आपल्याला पण दोष लागतो. एक प्रश्न असा की आपण त्यांना कशाला काय म्हणायला जायचं की तुमचे खोटे आहेत का नाही, असं काय नाहीच की. म्हणायला जायची गरज नाहीच नाही. की. आपल्या आपण बरोबर आहे, आपल्या निर्णयासाठीच की. हा, आपण निर्णय केलाय, हम्म. परंतु दुसऱ्याला म्हणायचा आपल्याला अधिकार नाही. नाही. असं. काय सांगत होते मी? त्याचं विनय मिथ्यात्वाचं चालतं. म्हणजे हा, दुसऱ्यांच्या देवी देवतांचं नाही, आपल्या ज्ञानात निर्णय करायसाठी. आपण व्यवस्थित हा. हे करू. हा, म्हणजे देवगतीच्या देवांना ते देव मानतायत सगळे, त्यामुळं त्यांना त्यांची पूज्यता आहे, त्यामुळं ते म्हणतात अवतार होतो त्यांचा. पण तुमच्या अरिहंत सिद्धांचा अवतार होत नसतो. तुमचे देव सेल्फिश आहेत, ते गेले की वरच जातात, खाली येत नाही तुमच्याकडे बघायला. फक्त जाताना सांगून जाते, बाबांनो मी या मार्गाने चाललो, तुम्ही या. पण बाकीचे तर हे 5 प्रकारचं मिथ्यात्व आहे. ह्याच्याद्वारे पण जीवाला आश्रव होतो. म्हणजे काय, चुकीचे परिणाम करणार तर कर्म येणारच, आणि ते नियमाने तुमचा संसार वाढवणारे आहेत. अविरती किती प्रकारची असते? 12. कुठले कुठले? 5 इंद्रिय आणि 1 मन, अशा 6 इंद्रियांच्या द्वारे 5 स्थावर आणि 1 त्रस या षटकायांची हिंसा, त्याला म्हणायचं 12 प्रकारची अविरती. 5 इंद्रिय आणि 1 मन या 6 इंद्रियांच्या द्वारे 5 स्थावर कायिक आणि 1 त्रस काय या सगळ्यांची हिंसा करणं, त्यांच्यामध्ये त्यांची रक्षा न करणं, त्यांच्या अहिंसेचे भाव नसणं, हे सगळं म्हणायचं अविरती. कशा आहे किती? 5 स्थावर आणि 1 त्रस जीव. त्रसामध्ये सगळे आले. काय झालं तुझं? पेन्सिल पण तुटली का? हां. नंतर कशाय किती प्रकारचे? हां, तर त्यांनी 57 घेतलेत ना, त्यामुळे त्याला जास्त घ्यायचं का बघायला मी. वीस कशाय घेतलेत. 20 म्हणजे 25 घेतलेत का? 25 कशाय आणि 3 योग किती झाले सांगा रे? सगळे मिळून किती झाले? मग काय राहिलं? 15 प्रकारचं योग राहिलं. 15 योग घेतले रे. 15 घेतले. हां, आता किती झाले सांग? किती? 55 नको 57 पाहिजेत मला. आता काय तुला सांगाल ते हो म्हणाला. तर 57 प्रकारचे. मग आता कशाय काय आहेत? 25 म्हणजे बोला वर्षाबेन. अनंतानुबंधी प्रत्याख्यानावरण. लिहा तुम्हाला माहित नसलं तर. अनंतानुबंधी क्रोधमान माया लोभ. अप्रत्याख्यानावरण क्रोधमान माया लोभ. प्रत्याख्यानावरण क्रोधमान माया लोभ आणि संज्वलन क्रोधमान माया लोभ. काय असतं ते? काय असतं ते? अनंतानुबंधी म्हणजे मिथ्या दृष्टीचे कशाय. अप्रत्याख्यानावरण म्हणजे सम्यक दृष्टी पण असंयमी असणाऱ्याचे कशाय. प्रत्याख्यानावरण म्हणजे देश संयमी असणाऱ्याचे कशाय. आणि संज्वलन म्हणजे मुनींचे कशाय. सगळ्यांचे डिफरंट का आहेत? म्हणजे त्यांचं तसंच विशुद्धी. विशुद्धीच्या निमित्तामध्ये तसे कशाय मंद होत जातात, त्यामुळं त्यांच्यामध्ये फरक आहे. अनंतानुबंधीवाला जीव सुद्धा मंद कशाही दिसेल नाही असं नाही, पण त्याची तीव्रता असते जी अनंत संसाराला बांधणारे असतात कशाय त्याचे. म्हणून ह्याच्यावर पण वाचल तेवढंच कमी आहे. आणि मग ह्या सगळ्यांमध्ये घालायचं मध्ये 9 कशाय. 9 कशाय म्हणजे हास्य, रती, रती, शोक, भय, जिगुप्सा, श्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद, हे सगळे 9 कशाय मिळून हे 25 कशाय झाले. 15 योग कुठले? बोला भाभी. 15 योग 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 7 काय योग आहेत का? 15 झाले का? मग मनोयोगमध्ये सत्य, असत्य, उभय, अनुभय असे भेद असतात. मनोयोग. वचन योगामध्ये पण तसेच सत्य, असत्य, उभय, अनुभय. काय योग सांग भैया? काय योग किती प्रकारचे? 7 प्रकारचे. कुठले?
आहे ना त्याच्यात? नाही, मग तू लिही ना. 7 प्रकारचे काय योग कुठले? तर आपल्याला असणारं औदारिक काय योग, आपण जन्मताना असणारं औदारिक मिश्र काय योग, परत देवांचं असतं ते वैक्रिक काय योग, आणि देव जन्मताना असतं ते वैक्रिक मिश्र काय योग म्हणायचं त्याला. किती झाले? औदारिक, औदारिक मिश्र, वैक्रिक, वैक्रिक मिश्र. आहारक शरीर असतं ते मुनींनाच, आहारक आणि आहारक मिश्र, आणि कार्मण काय योग, असे एकूण 7 योग असतात. तर हे सगळे योग नियमाने तुम्हाला आसरव करवणारे असतात, ते सांगितले इथं त्यांनी. पण मिथ्यातरू, पण म्हणजे 5. हां, कुठं घेतात कुठं नाही घेत, गर्भित येते त्याच्यामध्येच असं. पण मिथ्यात्व म्हणजे 5 मिथ्यात्व. योग 15 आहेत आलं का इथं? 12 अविरती, 12 प्रकारची अविरती. पंचरू 20 म्हणजे 25 कषाय. हे सगळे मिळून 27 आश्रवाचे भेद आहेत. हां, 57 सॉरी. मोह भाव की ममता टारे, परपरिणती खोते. मोहभावाच्या विषयी ममत्व दूर करून परपरिणती नष्ट करा. करे मोख का यतन निराश्रव, ज्ञानी जन होते. जे ज्ञानी असतात ते अशा प्रकाराने मोक्षाचा प्रयत्न करतात आणि ते निराश्रव आत्म्याला जाणतात. तर आपण सुद्धा आत्म्याचा आश्रय घेतला तर निराश्रव होऊ शकतो. जोपर्यंत या शरीरामध्ये राहणार, मन वचन कायमध्ये राहणार, तोपर्यंत आश्रव थांबणार नाहीत. दरवाजा उघडा ठेवलाय तर धूळ येतच राहणार आहे. जोपर्यंत दरवाजा नाही बंद करणार तोपर्यंत काय म्हणायचं, मलिनता नष्ट होणार नाही, शुद्धीकरण होणार नाही. म्हणून सांगितलं आत्म्याला जाणणं हेच संवर निर्जरेचं कारण आहे. आश्रव शिकून काय फायदा? असा आश्रव करायचं हे नाही शिकवायलेत, आश्रव करायचा नाही आहे किंवा तुम्हाला कळत न कळत आश्रव होतो हे शिकवायला लागलेत. त्यामुळं त्या आश्रवापासून जितकं दूर राहतो तेवढं सुख आहे. हो, जाणा. निराश्रव स्वभावाला जाणा. या माझ्या शुद्ध आत्म्यामध्ये कर्म नाहीतच, कषाय नाहीतच, मिथ्यात्व नाही, अविरती नाही, योग नाहीतच. जाणा. मी तर स्वभावानेच शुद्ध आहे, निष्कर्म आहे, स्वयंसिद्ध स्वरूप आहे. जाणा. सिद्धोहम. ओम. विसर्जन. नमो